संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या संदर्भात अद्यापही त्यांचे मारेकरी हे मोकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील, काय सांगणार सध्या हे जे प्रकरण आहे या संदर्भातले जे आरोपी आहेत अद्यापही मोकाट असल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगणार? त्यांना त्या पद्धतीनं त्यांची जी पूर्ण चेन आहे, साखळी जी संघटित गुन्हेगारी करणारे ते सगळं षडयंत्र आणि ती जी टोळी आहे, लाभार्थी टोळी त्या परळीची, यांनी सगळ्यांनी मिळून ते व्यवस्थित लपवून ठेवलं गेलेलं आहे. कारण त्यांच्याकडं सगळ्यात जास्त पुरावे त्या केसमध्ये व्हिडिओ कॉल केलेले, त्यांनी त्या संबंधित त्यावेळेस असणाऱ्या त्या मंत्र्याला, त्या धन्याला फोन केलेले, हे सगळे पुरावे त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनीच त्याला लपवून ठेवलेलं आहे. परंतु बीडच्या पालकमंत्र्यांनी, अजितदादांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि एस-पीने सुद्धा याच्यात बारकी लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांना अटक करणं खूप गरजेचं आहे. हे करावं, नसता नामुष्की ही सरकारवरच ओढली जाणार. आता अधिवेशन चालू आहे, मात्र अधिवेशनामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना काहीच पदरात पडलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय भावना आहे? टाईम नाही ना, त्यांच्यावर टाईम नाही ना, शेतकऱ्यांसाठी टाईम नाही, त्यांच्याकडं मराठ्यांच्या प्रश्न मार्गी काढायला टाईम नाही, बंजारा समाजाचा विषय मार्गी काढायला टाईम नाही, त्यांना धनगराचा विषय काढायला टाईम नाही, दलित मुस्लिमांच्या योजनाच्या संदर्भातला, आरक्षणाच्या संदर्भातलं मार्गी काढायचं त्यांना माहीत नाही. त्यांच्याकडं काम टाईम नाही ना, चहा प्यायचा, परत ते कॉफ्या प्यायच्या, त्याच्यावर रोसायचं, हे एवढ्यातच ते टाईम घालते. आता मला वाटतं तिथं आणखीन एक समाज बसलेला आहे, हल्दी हल्दी असं काहीतरी एक समाजाचा खूप मोठा समाज आहे राज्यात, ते पण आले होते नागपूरचे. हे आमचाही खूप मोठा प्रश्न आहे म्हणे आरक्षणाचा, आमचा असूनसुद्धा आम्हाला दिलं जात नाही आहे. खूप त्यांना काहीतरी पोस्टी नावानं घोषित केलं वाटतं आणि ते पोस्टी नाही आहेत असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे. हल्दीच असंच नाव आहे मला त्याचं. त्यांचाही प्रश्न आहे. असे अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, काही लक्ष देणं काय असतं बरं का. याच्यावर शेतकऱ्यांनीच गंभीर होणं गरजेचं असतं. नुसतं मागण्या करायच्या, आपण वेळोवेळी वेळ घालायचा, हे करायचं नाही. तर सरकार किंवा राजकीय नेते भेटेत कशाला हे लक्षात ठेवायचं. सरकार भेटं कशाला पडायला निवडणूक. मराठ्यांनी कसा कचकदा केला त्यांना लोकसभेला, ते 34 खादरच पाडून टाकले त्यांचे. मराठ्यांचा एक दबदबा राज्यात 75 वर्षानंतर निर्माण झाला की आपण जर मराठ्यांना विश्वासात नाही घेत, आपण जर मराठ्यांच्या मागण्या मान्य नाही केला तर मराठ्या निवडणूक पार्टीत आपलं आयुष्य खराब होतं आणि आपल्याला घरी बसावं लागतं. ही जी धाक निर्माण झाला आणि ते शेतकऱ्यांनी धाक निर्माण करायला पाहिजे. जे आमची कर्जमाफी करत नाही, आमच्या मालाला भाव देत नाही, आमचे पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांना जे ग्राह्य धरलं जातं शेतकरी आमचाच आहे म्हणून, तर ते वाटला पाहिजे. शेतकरी आपला नाही हे राजकारण्याला वाटलं पाहिजे. शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या कचाट्यात आला ना, त्या सगळं फिरणं व्हायना, पण पाडला म्हणजे पाडलाच पाहिजे. घरी बसला ना शेतकऱ्याच्या पुढं करते ना, पाय पडते ना पाय शेतकऱ्यांना. हे शेतकऱ्यांच्या हातात आहे आपल्याला न्याय घेणं. पण आता काय, त्यांनी नाही दिलं तरी पण त्यांनाच मतदान करतात, केलं तरी पण त्यांनाच करतात आणि मग ते कसं मोजी येतच नाहीत. मग त्यांना बाप व्हावं लागतं, शेतकऱ्याने बाप व्हावा सगळ्याचा. आता फक्त 98 प्रमाणपत्रच वाटप झालेले आहेत, याविषयी काय सांगा? नाही, ती दिरंगाई आहे जाणून बुजून. सरकारनं ती जाणून बुजून दिरंगाई केली, काही अधिकारी पण जाणून बुजून करतायत. परंतु काय असतं माहिती आहे का, निघाला आहे ज्या, हे खूप महत्त्वाचं आहे. पण याच वेळेस हा मुद्दा का निघाला, मला याच्यात पण खूप शंका येते. अचानक कशातच काय नाही, मुद्दा उकरून कसं काय काढला गेला. मग याच्यावर पुन्हा काय राजकीय पोळ्या तर नाही भाजायच्या, ओबीसी मराठ्याचं लावून द्यायचं, पुन्हा ओबीसी शांत, मराठा शांत झाला आहे आता. कारण ओबीसींना वाटतं आता मराठ्यांचा जे आर निघाला म्हणजे मराठी एक ना एक दिवस आता आरक्षणात जाणार आहेत, मराठीची नाराजी कशाला अंगावर घ्यायची हे ओबीसीला वाटतं. कारण ओबीसींना असं का वाटतं, तर तो हैदराबादचा गॅझेट हे ते सरकारी दस्तऐवज आहे आणि त्याचा जे आर निघाला. त्यांना काही ओबीसी बांधवांना पडली ती गोष्ट आता की यांच्या जर नोंदी आहेत ना गॅझेटमध्ये, आपण काय विरोध करायचा, मराठीची का नाराजी घ्यायची. मग वाद व्हायना, आंदोलन व्हायना, तर मग काय द्या मराठ्यांचं पुन्हा ओबीसीचं लावून, म्हणजे पुन्हा जिल्हा परिषद महानगरपालिकांना निवडून येण्यासाठी लागतील. ही याच्या पाठीमागे डाव शकतो म्हणतोय मी, मला शंका नाही आहे. परंतु अचानक का आता हे मुद्दा आला हे माहीत नाही, अचानकच का काढला गेला. आता हे तुम्हाला 7-10 दिवसात उघडं होईल. कोण समोरून बोलतंय, कोणत्या डिबेट ह्या, काय यात, कसं यात, कोण बोलतोय, मग हे घडून आणलंय का खरंच प्रश्न इमानदारीनं मराठ्यांच्या समाजाच्या हितासाठी काढला, हे 8 दिवसांत सिद्ध होईल. आणि जर ह्यो मुद्दा उकरून काढला असेल समाजाच्या मराठ्यांच्या हितासाठी, तर सगळ्या चॅनलवाल्यांचं कौतुकच आहे.
परंतु जाणून बुजून जर कोणाचं ऐकून जर उकरून काढलं असं, आता ते डिबेट होऊन सिद्ध होईल. कोणतरी बोलणारच आहे, कोणतरी काय करणारच आहे. बरं, काही म्हणत होते, तुम्ही साक्षीदार आहेत, म्हणत होते एक निघू द्या फक्त जे आर प्रमाणे, एक प्रमाणपत्र 8 ठणक व्हायला निघाले ना मग. अरे तुम्ही तर एक म्हणत होते, फक्त एक निघू द्या फक्त जे आर प्रमाण. आता मी तर म्हणत नाही 98 निघाले. सरकारी दस्तऐवजी म्हणणारे मीडियाचे सगळे सन्माननीय बांधव म्हणतात, प्रतिनिधी बांधव 98, तुम्ही ती एक म्हणत होते, 98 व्हायला निघाले ना मग. आणि मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी लोकसेवा चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणानं मराठा समाजाला सांगतो की काय असतं, पुढच्या 98 निघलेत म्हणजे मागचे लाख विसरायचे नाही. आपण लाखांना अगोदर आरक्षणात गेलेलो आहे, कुणबी प्रमाणपत्र निघले ते निघतील ना. आणि सगळंच मला मीडियाच्या बांधवाला बोलून दाखवून नाही चालत, कारण मी जर ते बोलून दाखवलं तर समोरचे आमच्यावर जळणारे शत्रू जागे होते, मराठ्यावर जळणारे, त्यांना वाटतं मराठ्यांचं कल्याण होणे असे. त्याच्यामुळं मी मराठ्यांना एवढं सांगतो, आपल्या समाजासाठी मी इमानदारीनं काम करतोय ना. आपल्याला 70-75 वर्ष आरक्षण नाही, आणखीन वर्ष 6 महिने मिळणार नाही, पण विश्वास ठेवा, मीच मराठ्यांना आरक्षणात आलो. आणि तुम्हाला सांगतो, ह्याच जे आरवर हैदराबादच्या मराठवाड्यातले सगळे मराठी तुम्हाला आरक्षणात घातलेलं दाखव. फक्त दमानी, धीरानी आणि संयमानं चाला. कुणीतरी पुढून काहीतरी गरळ ओकतोय, सरकारचं ऐकून किंवा एखादीची सुपारी घेऊन, दलाली करून, त्याच्या म्हणण्यावर आपण नाही चालायचं. तेव्हा आत्ता बहुत झोपला होता का मग आपल्यावर टीका करणारा, आपल्याला दोषीत धरणारा, मग तेव्हा आपला मराठ्याचा असो किंवा ते ओबीसीचा असो, ते मराठ्यांचं कल्याण करण्यासाठी आत्तापर्यंत झोपले होते का? त्यांनी आत्तापर्यंत काय एक बी प्रमाणपत्र देऊ शकले नाही. ती 40 वर्षात 45 वर्षात आपण काही व्हायना 58 लाख नोंदी दिल्या, गॅजेट दिलं, आणि आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा गॅजेट आपण देतोय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले मराठी सगळ्या आरक्षणात जाणार आहे. झालं सरसकट. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये आपला आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी निर्णायक ठरू शकेल का, काय सांगा? नाही, मला एक कळत नाही, आमचा आरक्षणाचा मुद्दा हे राजकारणाकडे कमी नाही. मला ते एक दाट संशय यायला लागला, हे जे आता उकरून काढलंय ना, तो दाट संशय येतो. जे उकरून काढलं गेलं ते समाजाच्या हिताचं आहे, हे माझ्या लक्षात आलंय. ते उकरून काढल्याबद्दल कौतुकच आहे की समाजासाठी उकरून काढले. पण पुढे गेल्याच्या नंतर, आणखीन चर्चेत पुढे सरकारल्याच्या नंतर ह्यो राजकीय मुद्दा येतोच आरक्षणाचा. याचा अर्थ हे त्याच्यासाठी तर नाही उकरून काढलं अशीही शंका येते. किंवा आम्ही समाजाचं काम करतो, 98 व्हायना मिळून देतोय प्रमाणपत्र, उद्या 1000 मिळून देतो, काही दिवसांनी 10,000 मिळून देतो, काही दिवसांनी 50,000, 1 लाख मिळून देतो आम्ही. इथून मागे बी 58 लाख समाजाला मिळून दिलेत, म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षणात घातलेत. याला राजकारणाकडे का नाही येत? मग हे तर आम्ही काहीतरी मिळून दिलं ना, मग काय हे मुद्दाम संधी द्यायलेत का काय आमच्यावर चिखलफेक करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी? काही उभारलं गेलं तर नाही ना, जेणेकरून मग आमचे बी काही शांत बसलेले पुन्हा जागे करायचे. आणि शांत ते बसले नाही बसले तरी माझ्या समाजाला आणि मला काय फरक पडत नाही. त्याचं कारण सांगतो, जे बोलणार आहेत ना त्यांनी आयुष्यात माझ्या गरीब मराठ्याला काही दिलं. आम्ही गरिबांना लढलो, आम्ही आमच्या गरिबांनी समाजाला 98 व्हायना प्रमाणपत्र मिळवून दिलेत आणि 58 लाख सुद्धा मिळवून दिलेत. हे सुद्धा आम्हीच मग गरीब मराठी. तुम्ही फक्त प्रत्येक वेळेस तुमचं आयुष्य लोकांवर टीका करण्यातच घातलं, लोकांची, राजकीय नेत्यांची दलाली करण्यातच तुम्ही आयुष्य घातलं. माझंच उलट आव्हान आहे, हे आपल्याला उचकवण्याचं काम करते. मराठा समाजाला माझं आव्हान आहे आता दुसऱ्या आपल्या या स्टेटमेंटमध्ये, आता मागचा विषय संपला की बाबा मराठा समाजाचे अभ्यासक आहेत, मराठा समाजाचे समन्वयक आहेत, आणि आम्ही गरीब मराठी लढा लढणार. आपल्याला उचकवलं जातं एकमेकाच्या विरोधात. मराठे एक संघ राहिलेले त्यांना खपत नाही. 4 दिवस लेट मिळेल आरक्षण किंवा एखादी चुकी पण झाला असेल, लगेच बोलायला सुरू नका करू. गेले हसतेत मग तुमच्यावर पण आणि समाजावर पण. आपल्या चिखलफेक का करताय? काय चुका असतील दुरुस्त करून पुढे चालायचं ना, का लगेच एक शब्द उचलायचा आणि तेवढं सुरू करायचं? तुम्हाला वाटतं का आम्हाला सुरू करता येणार नाही? आम्हाला पण येतं करता, आणि बघतोय तुमचे माझे, आम्ही पण सुरू करणार आहेत. आम्हालाही तुमच्या चुका सगळ्या काढता येतात. तुमचंही बाळ आहे आमच्याकडे सगळं. कोण दिवाळी मागायला मंत्र्याच्या दारात जातं हे सुद्धा आम्हाला चांगलं माहिती. आम्ही सुद्धा एक दिवस ते काढूत ना मग. पण आम्हाला वाटतं तुम्ही समाजाचे जुने आहेत, खस्ता खाल्लेले आहेत, बदलता नाही एक ना एक दिवस, आणि गरिबाच्या बाजूने उभा राहता. समाजाचं कधीतरी व्हा,
समाज आपलाच आहे, आपण समाजात झालो पाहिजे. जसं की पूर्वी एक म्हण होती बघा, देव आपलाच आहे, आपण देवाचं व्हावं लागतं. पूर्वीची म्हण आहे ती. काही काही लोकांचं म्हणणं असतं ना, देव आपला होत नाही. अरे देव आपलाच आहे रे, देव आपलाच आहे, आपण देवाचं व्हावं लागतं. तसं समाज ह्यो आपला आहे, आपण समाजाचं व्हावं लागतंय. समाजाला नका तुमचं करून घेऊ. आपण समाजासाठी व्हावं लागतं. समाज आपलाच आहे, आपण समाजाचे व्हा. आणि इथून पुढे तरी लोक उचकीत येत, उचकायचं नाही, भिराय नाही घ्यायचं. कारण आपला समाज खूप खचला आहे. आपल्या समाजाचं वाटोळं करायला खूप बसलेत लोक. समाजावर जळणारे प्रचंड संख्या आहे, त्याच्यात आपली भर पडू नये. त्याच्यामुळं समाजाच्या बाजून राहा, उचकू नका. कारण इकडून उचकेलं की तिकडून उचकत की लगेच हे होतं आणि बाकीचे नुसते मजा बघते. समाजाच्या लेकराचे जितके कामं करता येतील तितके करत राहू. मी रोज काही ना काहीतरी अडचणी समाजाच्या सोडवत आहे. त्याच्यामुळे उलट बळ द्या. आरक्षण 4 दिवस लेट भेटून आपलं 50-60 वर्ष नव्हतं. काय केलं आपण? आता 58 लाख मिळाल्या. आता गॅजेट प्रमाणे पण सुरू होणार आहे. हे आता निवडणुका फावडणुका पार पडून द्या. जरशी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात ह्याच JR वर जाणार. हे मी छाती ठोकून सांगतो. आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा JR होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा मराठी सगळे आरक्षणात जाणार टोटल. आता इतके खात्रीनं सांगतोय, त्याच्यातच जाणार आहे. वेळ लागते, 4 दिवस लागेल, 8 दिवस लागेल, महिना 2 महिने लागते, 4 महिने लागते, वर्ष लागेल, लागू दे ना. दम्मानी जाऊ ना, संयमान. आणि तरी दम निघत नसला तरी बी दम न कसं निघत, लयच उकळ्या फुटतच असतील. आता शेवटी दुसऱ्याला नाव ठेवायची, विरोध करायचे, लयच उकळ्या फुटत असतील. तर सोपा पर्याय, तुम्ही तुमचा लढा. आणि मराठ्याला तुमचं म्हणणं नाही सरसकट मिळालं नाही, सरसकटचा JR तुम्ही घ्या, पण सरसकटचा तुम्ही घ्या, तुम्ही लढा. मी थांबतो. मी 4 महिन्यापूर्वी सांगितलं, मी थांबतो, तुम्ही लढा आणि सरसकटचा द्या. पण हे माझे दोन्ही JR, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात, याला धक्का लावायचा नाही. कारण मी याच्यावरच मराठी आरक्षणात घातलेलं दाखवतो. तुम्ही तुमचा लढा आणि आणा. इकडे काय शक्ती व्हायला घालता मराठ्यात किंवा माझ्यात? तिकडे शक्ती वापरा ना तुमची, लढा आणि सरकारकडून मिळून आणा सरसकट मराठ्यांना. आता काय अडचण आहे का इकडेच चिवडायचा? दादा, दिल्ली दौऱ्यावर जाणार आहात, काय प्रमुख उद्देश असणार आहे? काही नाही बाबा, तिथं स्वर्गीय शौर्य पाटील यांची आत्महत्या झाली आणि त्या कुटुंबाचे फोन आले की दादा तुम्ही आलं पाहिजे. म्हणून आम्ही फक्त कुटुंबाच्या भेटीसाठी चाललो. आणि आम्ही 15 तारखेला संध्याकाळी दिल्लीत जातोय, महाराष्ट्राचा. बहुतेक तिथंच व्यवस्था आहे का दुसरीकडे मला नाही माहिती. आणि सकाळी आम्ही मग उठून तिथून आम्ही शौर्य पाटीलच्या कुटुंबियांना भेटायसाठी जाणार आहे. त्यांच्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्यांना जितकी साथ देता येईल तितकं साथ देण्याचा आम्ही जाऊन प्रयत्न करायलो. उद्देश मात्र तेवढाच आहे की एक बापाचं लेकरू गेलं आणि शेवटी ज्याची त्यालाच माहीत असतं लेकरं गेल्याच्या नंतर. बोलणारे खूप असते, वेदना ह्या कुटुंबाला सहन कराव्या लागतात. कारण तो मुलगा खूप हुशार होता. तिथं खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाज, दिल्लीतसुद्धा. आणि त्यांना जर आपण असं एकमेकाला, त्यांनी आम्हाला, आम्ही त्यांना असं बळ देत राहिलो तर आपल्याला एकमेकाला साथ मिळते. सुखदुःख येत असते आणि ह्या सुखदुःखात आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे या भूमिकेच्या. भले आता ते आपल्यापासून 1000-1500 किलोमीटरवर लांब आहेत, परंतु आपण दिली पाहिजे साथ एकमेकाला. सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे, त्यांनी आमच्या, आम्ही त्यांच्या. म्हणून त्या लेकरासाठी आम्ही आता दिल्लीला 15 तारखेला परवा चाललो. दादा, प्रमाणपत्र अगदी कमी निघालेले आहेत, समाजाला काय आव्हान कराल याविषयी? नाही, समाजाचा नाही हो दोष त्याचा. समाजाला आव्हान करून समाजाचा दोषच नाही. समाज अर्ज करायला तयार आहे, परंतु तहसीलदारकडे गेलं तर तो म्हणतो सरकारचे आदेश नाहीत. SDMकडे गेलं तर सरकारचे आदेश नाहीत. गाव लेवलवर समित्या गठीत करायच्या ठरलेल्या तर समित्या गठीत नाही आहेत. मग अर्ज कुठं करायचे? अर्ज करायचे हो, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आता सोमवारी एकदा, उद्या जत्रा संपली यांची, तिकडं जत्रा आहे त्यांची तिकडं भरलेली नागपूरला. ते एकदा जत्रा खेळ, गोंधळ्यांचा ते खेळ संपला त्यांचा एकदा. सगळे उड्या हांदे त्या कामा पुढं. कोणाचे प्रश्न तर काय सोडील नाही, ना कोणत्या जातीचे सोडले ना शेतकऱ्याचे सोडले. उड्या हांदेन, खातेन, पितेन, तिथं थोडी शिरा खातेन, भजे खातेन, चहा पितेन, एकामेकावर थोडी चिकन फेकितेन. ते सगळा माघारी आला एकदा बाजार तिकडचा की सोमवारी विखे साहेबांशी आम्ही बोलतो की तुम्ही गाव लेवलच्या समित्या गठीत करा सगळ्या, म्हणजे मराठा समाजाला अर्ज करता येतील. तुम्ही तहसीलदारला सांगा, SDMला सांगा, हैदराबाद गॅजेटप्रमाणे अर्ज आला
कारण त्यांनी एक स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज काढलेला आहे. त्या अर्जाप्रमाणे ते अर्ज भरून देऊन सगळे कागदपत्र जोडून देऊन ज्यांचे अर्ज येतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्या हे आदेश आपण त्यांना आता काढायचे सांगणार आहेत. आणि कोणाला जर वाटतच असेल की मराठा समाजाचे अर्ज कमी आहेत का मराठी करीनात अर्ज काय भानगडे व्हावा, तर सरकारने एक आणखीन आदेश काढा की आयुक्त मराठवाड्याचे सगळे कलेक्टर सगळे तहसीलदार आणि गाव लेवलवर अभियान राबवायचं. हे तुम्ही शिबिर घ्या की ज्यांना हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत त्यांनी अर्ज करा. यांच्या पुढे डोक्यात इतकले ढिगा लागते ना अर्ज मागवा अर्ज आणि तुम्ही शिबिर लावा, अभियान राबवा गावागावात किंवा सरकारला राबवा. बघा तुम्ही किती गर्दी, लोकांना लक्षातच याने अर्ज करावा कुठं. आणि हे जाणून बुजून दिरंगाई चालली सरकारकडून आणि अधिकाऱ्यांकडून. कारण शिंदे समितीला पण मुदत वाढ दिली, ती नोंदी शोधत नाही. ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी पण दिल्या जात नाही. जनतेमध्ये मराठ्यात सगळी जागृती आम्ही सांगितलेलं पण आहे त्यांना, आणि आम्ही आणखीन पण सांगणार आहे की तुम्ही अर्ज सगळेजण करा म्हणून. परंतु अर्ज करायचे कुठं, की पेज जर सोडायचं असेल तर याच्यात आता विखे पाटील साहेबांनी पुढे होणं गरजेचं आहे. त्यांनी आदेश काढणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश काढणं गरजेचं आहे की आता गावगावच्या समित्याला अर्ज दिले की कुणबी प्रमाणपत्र द्या. तहसीलदारांना सुद्धा आदेश देणं गरजेचं. अर्ज आला कुणबी प्रमाणपत्र द्या किंवा तुम्ही अभियान राबवून घ्या. 8 दिवसाचं सलग अभियान लावा, मराठवाड्यात सलग अभियान लावा. एकदम सोपी सिस्टम. आणि तिथं स्थानिक चौकशी अहवाल त्यांच्याकडून भरून घ्या ते अर्ज. बघा ते किती ढिगलं पडते सरकारकडून लाखांनी. आणि आता ते काम आम्ही करायचं सरकारला सांगणार की तुम्ही आता गाव लेवलच्या समित्या गठीत करा, म्हणजे लोकांना सोपंच आहे. आपण आपल्या गावात अर्ज करायचे. आता हे मी पूर्ण लावून धरणार आहे सोमवारपासून. निश्चितच आपण पाहिलं तर कुठे प्रमाणपत्रासाठी कुठेतरी दिरंगाई होत असल्याचा आरोप आता जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. अजय गाढे, LS मराठी, अंकुशनगर, जालना.